नमस्ते मित्रांनो, एक फार सुंदर अशी फरमाईश केलेली आहे आदरणीय केशवदादा आत्राम राहणार नागपूर यांची फरमाईश आहे की दादा आपण आपल्या आवाजामध्ये त्यांच्या बालपणामध्ये असलेली कविता आणि त्या कवितेचे बोल आहेत प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई माधव जुलियन यांची कविता आपण आपल्या आवाजामध्ये लिखित स्वरूपामध्ये सादर करावी अशी यांची फरमाईश आलेली आहे। तर धन्यवाद। सुंदर अशी कविता आहे जी आईचे खरे महत्त्व सांगते आणि मी सुद्धा प्रथमच ही कविता ऐकलेली आहे आणि आपल्या सर्वांच्या समक्ष सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर आईचे महत्त्व सांगणारी सुंदर अशी कविता आपल्या सर्वांच्या समक्ष सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावू तुझ आता मी कोणत्या उपायी तू मायले करू मी तू गाय वासरू मी टाटा तुटी झाली आता कसे करू मी गेली दुरी यशोदा टाकून येथ कान्हा अनराहिला कधीचा तान्हा तिचा भूकाना तान्ह्यास दूर ठेवी पान्हा तरीही वाहे जायास ती शिरेजी आगीत शांत राहे नैष्ठुर्य त्या सतीचे तू दाविलेस माते अक्षय ऋत प्रभूचे सामीश साधण्याते नाही जगात झाली आबाळ या जीवाची तुझी उणीव चित्ती आई तरीही जाची चेती तुझी स्मरेना काहीच रूप रेखा आई हवी म्हणूनी सोडीन जीव हे का विद्या धन प्रतिष्ठा लाभे आता मलाही आई विने परिमी हा पोर काच राही सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे तेने चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे आई तुझ्या वियोगे ब्रह्मांड आठवेगे कैलास सोडून ये उल्के समान वेगे किंवा विदेह आत्मा तुझ्या फिरे सभोती अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती ही भूक पोरक्याची होईन शांत आई पाहून या दुजांचे वात्सल्य लोच नाही वाटे इथून जावे
तुझ्या पुढे नी जावे, नेती तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे, वक्षी तुझ्या परीही केव्हा स्थिरेल डोके, देईल शांत वाया हृत्स्पंद मंद झोके, घे जन्म तू फिरूनी, येईन मी पोटी, खोटी ठरोन देवा, ही एक आस मोठी, खोटी ठरोन देवा, ही एक आस मोठी.